नमस्कार. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी यांच्या वतीने ही जी कर्मयोगी व्याख्यानमाला चालू आहे, त्याच्यामध्ये मला आज इथे निमंत्रित केलं, यासाठी मी सगळ्यांचे आधी आभार मानते. आणि प्रस्तावनेत फारसा वेळ न घालवता थेट माझ्या विषयाला सुरुवात करते. मी आज आपल्याशी मला समजलेलं स्त्री जीवन या विषयावरती संवाद साधणार आहे. सर्वप्रथम मला हे सांगायला अतिशय आवडेल, की मी हा विषय 3 पातळ्यांवरती मांडणार आहे. पहिलं म्हणजे मला निरीक्षणामधून जे स्त्री जीवन समजलं आहे, त्याच्याविषयी बोलणार आहे. बिईंग अ वुमन, मी स्त्री आहे, त्यामुळे माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेलं जे स्त्री जीवन आहे, त्याविषयी बोलणार आहे. आणि अर्थातच मी साहित्याची अभ्यासक प्राध्यापक असल्यामुळे साहित्यामधून मला जे स्त्री जीवन समजत आलं, उमगत आलं, त्याविषयी बोलणार आहे. आता या तिन्हीचे वेगवेगळे विभाग असे मी करत नाहीये. तिन्हीची एकत्र गुंफवणूकच याच्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. बोलता बोलता ह्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण मिळतच राहील असं मला वाटतंय. अगदी लहानपणापासून जेव्हा जाणीव झाली आजूबाजूच्या लोकांची, त्यावेळेला कोणत्या स्त्रिया माझ्या आसपास होत्या. तर आपण आणि आपल्या पलीकडचं कोणीतरी हे बघताना आई-आजी, त्याच्यानंतर थोडंसं पलीकडे जाऊन काकू, मावशी, आत्या या प्रकारच्या कुटुंबातल्या वडीलधाऱ्या स्त्रिया माझ्या अवतीभोवती होत्या. या सगळ्या स्त्रियांचं जगणं बघत असताना अगदी सुरुवातीपासूनची जी आठवण आहे ती आहे त्यांच्या अखंड कामामध्ये असण्याची. कुठल्याही प्रकारची स्त्री मी त्या काळामध्ये हातावर हात घेऊन बसलेली पाहिली नाही, आजही पाहत नाही. प्रत्येक बाई काही ना काही कामामध्ये सतत असते, हे माझं पहिलं निरीक्षण आहे. आणि कित्येक वेळेला असं म्हणावं लागायचं, की "आता मला थोडासा वेळ दे, तू सारखी काम करत असतेस." असं जे आईला म्हटलं जायचं. आपल्यापैकी अनेकांनी हे अनुभवलं असेल. तर मला समजलेल्या स्त्री जीवनातला पहिला धडा हा होता, की प्रत्येक बाई काही ना काही अखंड कामामध्ये असते. आणि कितीही वैतागली, कंटाळली, थकली, चिडली, रागावली तरीसुद्धा हातातलं काम ठेवूनच दिलंय आणि बसून राहिलीये. "राहा तुम्ही आज सगळेजण उपाशी, मी आता काही करणार नाहीये." असं म्हणणारी कोणीही बाई माझ्या बघण्यामध्ये आलेली नव्हती. क्वचित असं घडत असेल, नाही असं नाही. पण सर्वसाधारणपणे बघताना असं दिसतं आपल्याला, की बाया अखंड कामामध्ये असतात. थोडंसं पुढे जाऊन जेव्हा आपण कुटुंबाच्या बाहेर पाऊल टाकतो, घराचा उंबरा ओलांडतो, तेव्हा आपल्याला आपले शेजारी-पाजारी, रस्त्यावरच्या विविध प्रकारचं काम करणाऱ्या, म्हणजे अगदी रस्ता झाडण्यापासून ते अ, शेजारी-पाजारी भेटणाऱ्या, बस स्टॉपवर भेटणाऱ्या, अशा अनेक बायका. मग शाळेमध्ये गेल्यावरती शाळा शिकवणाऱ्या आपल्या शिक्षिका, शाळेतल्या बाई आणि मग मैत्रिणी, मग मैत्रिणींच्या आया, मैत्रिणींच्या आज्या तेव्हा असायच्या, आजी, आई घरामध्ये असतच. तर ह्या सगळ्या बायका हळू जेव्हा बघण्यामध्ये येत गेल्या, तेव्हा अजून एक त्यांचं वैशिष्ट्य असं लक्षात आलं, की चिवटे बाई. चिवटे म्हणजे कुठल्या अर्थाने? तर कधी-कधी असं झालेलं आहे, की एखाद्या मैत्रिणीला वडील नाहीयेत. एखादी बाई मुलांना घेऊन एकटंच राहते आहे. वडिलांची बदली झाली आहे, म्हणून आई मुलांना घेऊन एकटी राहते आहे. अशा प्रकारच्या बायका जशा-जशा दिसायला लागल्या, तसं हे लक्षात आलं, की त्या सर्व गोष्टी सांभाळत आहेत. मी जेव्हा शाळेमध्ये जात होते, तेव्हा वर्गामध्ये समजा 50 मुली असतील, तर त्यातल्या 45 मुलींच्या आया या गृहिणी होत्या. फार कमी मुलींच्या आया तेव्हा नोकरी करत असत. पण या गृहिणी असलेल्या आया सुद्धा सतत कामामध्ये असायच्या. कधीही मैत्रिणीकडे जा, आई स्वयंपाकघरामध्ये आहे. असं चित्र मी तरी पाहिलेलं आहे. स्वयंपाक पाणी या 2 शब्दांमध्ये फक्त आपण बाईची सगळी कामं गुंडाळून टाकतो. त्या कामांची जर यादी करायला बसलं, तर जवळ-जवळ 35 ते 40 कामं स्वयंपाक पाणी या 2 शब्दांच्या मध्ये समाविष्ट झाली आहेत असं आपल्या लक्षात येतं. फार सहजपणे अशी संभावना केली जाते, हे पण कानावर येत गेलं, की ती काय स्वयंपाकच करते. स्वयंपाक पाण्याला किती वेळ लागतोय किंवा दुसरं काय करता? फक्त स्वयंपाक पाणीच करता. तर हे जेव्हा कानावर पडत गेलं, तेव्हा मनामध्ये प्रश्न उमटत गेले. हे अर्थातच 9वी-10वी च्या वयामध्ये, की हे काम नाहीये का? किंवा या कामाला महत्त्व नाहीये का? आणि मग शालेय पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे किंवा ऐतिहासिक कथा कादंबऱ्या ज्या शाळेमध्ये आपल्याला वाचा म्हणून सांगितल्या जातात, त्याच्या पलीकडे स्वतःचं वाचन जेव्हा वाढायला लागलं, तेव्हा असं लक्षामध्ये आलं, की अरे, साहित्यामध्ये निर्माण झालेली स्त्री, तिच्यामध्ये चित्रित गेलेली स्त्री जी केलेली स्त्री जी आहे, त्या स्त्रीचं सगळं जगणं बघितलं तर तेही पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीचं दिसतंय. म्हणजे मुलगी म्हणून बालवय खरं ज्याला म्हणता येईल, ते कधी बाई खरं-खुरं अनुभवत नाही. ती खरं-खुरं सहजीवन कधी अनुभवत नाही. ती खरं-खुरं मैत्र कधी अनुभवत नाही आणि खरं-खुरं माणूस असणंही ती अनुभवत नाही.
ती प्रत्येक पातळीवरती स्त्री म्हणूनच स्वतःकडेही बघते आणि लोकही तिच्याकडे तसंच बघतात. हे जसं जसं लक्षात येत गेलं तसं तसं स्त्रीच्या एकूण जगण्याकडे बघण्याची माझी दृष्टी बदलतही गेली आणि विस्तारतही गेली. आपल्याला माहिती आहे की नदी समुद्राला मिळते आणि एका प्रचंड मोठ्या अवकाशामध्ये अ, तो खुला होतो तिला. तिचं रूपांतर त्या मोठ्या जलस्रोतामध्ये होतं. तसं कुठेतरी कॉलेजमध्ये गेल्यावरती झालं. कारण कॉलेजचं विश्व हे कुटुंबाच्या आणि शाळेच्या विश्वापेक्षा फार, फार मोठं होतं. स्पर्धांच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावाला जाणं. तर कॉलेजमधनं आमच्यासोबत कोणाला तरी एखाद्या शिक्षकांना पाठवलं जायचं. मुली-मुलीच जात आहेत असं सहसा कधी घडत नसे किंवा घरून पालक सुद्धा अतिशय काळजीयुक्त स्वरात विचारायचे, की "सोबत कोण आहे?" तर कुठेतरी शिंग फुटण्याच्या वयात हे जाणवायला लागलं, की सोबत का गरजेची असते? आम्ही आमच्या जाऊ शकत नाही का? नाशिकला तर जायचंय. पुणे स्टेशनवरनं, शिवाजीनगरवरनं गाडी घेतली की जाणार. बारामतीला तर स्पर्धा आहे. काय हरकत आहे जायला? पण नाही. कोणीतरी बरोबर असल्याखेरीज घरनं परवानगी मिळत नसे. नाटकाची तालीम असू देत, वादस्पर्धेसाठी बाहेरगावी जाणं असू देत, प्रत्येक वेळेला कुणीतरी बरोबर असणं, मोठं जबाबदार असं नव्हे, तर पुरुष माणूस बरोबर असणं ही आवश्यकता आहे, असं का वाटत होतं लोकांना? आणि मग आमच्याबरोबर नाटकात काम करणारी मुलं सुद्धा म्हणत होती, की "मी येतो सोडायला." सायकली चालवत असू त्यावेळेला आम्ही. मित्र सायकलवरनं चाललाय, आपण सायकलवरनं चाललोय. तो आपल्याला सोडणार. त्याचं घर उलट्या दिशेला असलं तरी सुद्धा तो तिथपर्यंत आपल्यासाठी खास येणार. या सगळ्याचा कुठेतरी त्रास व्हायला लागला. हा माझ्या अनुभवाचा भाग आहे. आणि असं वाटायला लागलं, की अरे, आम्ही काय शेणामेणाचे आहोत का? आम्हाला आमचं कळतंय. आम्ही आमचं जाऊ शकतो. मग भांडणं व्हायला लागली. भांडणं म्हणजे वाद. सरांशी पण आम्ही जाऊ शकतो. आम्ही दोघी-तिघी जणी या भागामध्ये राहतोय, आम्ही जातोय आणि एवढं काय 9-9:30 म्हणजे काही खूप उशीर नाहीये. मध्यरात्र नाहीये. असं सुद्धा आमची त्यावेळेला आर्ग्युमेंट्स असायची हे मला आठवतंय. त्यामुळे एकीकडे निरीक्षणामधून जे स्त्री जीवन होतं त्याच्यामध्ये सतत असं दिसायचं, की तिला कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे. म्हणजे कामवाली बाई असेल तर ती 4 वर्षाच्या मुलाला बरोबर घेऊन यायची सोबत म्हणून. आता ते 4 वर्षाचं लहान मूल ज्याचं पालकत्व आपण खरं घेण्याची गरज असते, ते मूल कुठल्या प्रकारची सोबत करणार असतं किंवा कुठल्या प्रकारचं संरक्षण करणार असतं, हा प्रश्न पडायला लागला. आणि त्याच वेळेला मला आठवतंय वयाच्या 17व्या-18व्या वर्षी स्त्री मासिक हातामध्ये पडलं विद्याताईंचं. आणि विद्याताई त्या मासिकामधनं ज्या पद्धतीने साध्या भाषेमध्ये आणि सर्वसामान्य स्त्रीच्या मनाशी संवाद साधणारं असं लेखन त्याच्यातनं करत होत्या, त्यामधून हळू-हळू या आपल्याला जे हे प्रश्न पडतायत हे चुकीचे नाहीये. या प्रश्नांना काहीतरी खोल अर्थ आहे, याची उमज पडत गेली. आणि मग त्याच वेळेला वाचनामध्ये, कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये खूप वेगळ्या-वेगळ्या स्त्री केंद्रीय अशा कादंबऱ्या येत गेल्या. असं मला आठवतंय, की यमुना पर्यटन ही कादंबरी माझ्या वाचनात आली आणि मग त्या सबंध कादंबरीमधनं त्या यमुनेचा जो प्रवास दाखवलेला आहे, त्या प्रवासाची भीषणता लक्षामध्ये येत गेली, तसं मन अंतर्मुख होत गेलं. आणि मग एकीकडे साहित्यामधून दिसणाऱ्या या स्त्री व्यक्तिरेखा, एकीकडे आपलं निरीक्षण समाजामध्ये चालू असलेलं आणि आपल्या स्वतःला येणारे अनुभव, या सगळ्यामधून स्त्री जीवनाविषयीचं आकलन एकेका टप्प्याने, एकेका पायरीने पुढे जात गेलं असं मला आठवतंय. आणि मग वाचनामध्ये येत गेलं त्यानुसार आपल्याला माहिती आहे की 1818 मध्ये पेशवाई खालसा झाली आणि 1819 मध्ये महाराष्ट्रातली शेवटची सती गेली. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सती गेली नाही असं इतिहास किंवा कागदपत्र सांगतात. नोंद न झालेल्या गोष्टी असूही शकतील, पण कागदोपत्री जी नोंद आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की 1819 नंतर सती नाही गेली आणि 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा पास झाला. सतीबंदीचा कायदा पास झाला याचाच अर्थ एक कायदेशीर व्यवस्था इथे निर्माण झाली, की स्त्रीच्या आयुष्यातल्या सर्वात भीषण असा जो प्रसंग तिला सहन करावा लागत होता, त्याला कायद्याने अटकाव करण्याची प्रक्रिया सुरू झाली असं आपल्याला त्या कायद्यामुळे झालं असं म्हणता येतं. पण रोजच्या जगण्यामध्ये कणाकणानी सती जाणं जे होतं बाईचं, ते मात्र थांबलं नाही. ते आजतागायत थांबलेलं नाही असं आपल्याला म्हणता येतं. त्याची रूपं बदलली, त्याचे प्रकार बदलले, परंतु हा जो कणाकणानी सती जाण्याचा भाग आहे, हा मात्र कमी झाला नाही. शहरामध्ये सुशिक्षित कुटुंबांमध्ये काही ठराविक वर्गामध्ये हे प्रमाण जरी कमी असलं, तरी सुद्धा सर्वसामान्यपणे जर विधान करायचं झालं, तर आजही बाई कणाकणाने सती जाते असं आपल्या लक्षामध्ये येतं. मग आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे महात्मा फुले. टप्प्याटप्प्याने जर विचार केला तर सावित्रीबाई फुलेंनी काढलेली, महात्माजींनी काढलेली शाळा आणि सावित्रीबाईंनी तिथे शिकवलेलं, तिथे शिक्षिका म्हणून केलेलं काम. आज या टप्प्यावरती बघून मागे वळून बघताना असं वाटतं, की शेणगोळे खाऊन आणि लोकांचे दगडगोटे खाऊन
संयमाने आणि धीराने सावित्रीबाईंनी जर का हे काम केलं नसतं तर आज आपण कुठे असतो असा विचार मनात येतो. आणि खरोखर प्रातस्मरणीय असं ते नाव आहे असं मी माझ्या मुलींनाही नेहमी सांगते शिकवताना. आणि मला स्वतःला सुद्धा असं वाटतं, कारण या धैर्याची आणि संयमाची परीक्षा त्यांनी दिली. म्हणून आज पुढच्या सगळ्या या स्त्रिया आम्ही एका विशिष्ट काहीतरी टप्प्यावरती येऊन थांबलेलो किंवा इथून पुढचा प्रवास आमचा सुरू झाला हे लक्षामध्ये येतं. सहजपणे असं वाटतं की काय गरज होती त्यांना त्या काळाचा विचार करता. सहज त्या म्हणू शकल्या असता की मी नाही हे करणार. रोज रोज उठून या प्रकारचा अपमान सहन करत हे काम करणं हे मला महत्वाचं वाटत नाही असं जर त्यांनी म्हटलं असतं तर काय झालं असतं असा विचार केला की अंगावरती अक्षरशः शहारा येतो. आणि पुन्हा पुन्हा असं वाटतं की अशा प्रकारचा संयम आणि धैर्य अनेक बायकांनी दाखवलं आणि तिथून तो जो बारीक क्षीण असा प्रवाह सुरू झाला होता बाईच्या आयुष्यामध्ये घडलेल्या बदलांचा, त्या प्रवाहाचा हळूहळू एक मोठा म्हणजे त्या धारेचा प्रवाह, त्या प्रवाहामध्ये अनेक इतर छोटे छोटे प्रवाह येऊन मिळत मिळत आज आपल्याला दिसतंय की मुलगी झाली म्हणून कुणी असा विचार करत नाही की हिला शाळेत घालायचं का नाही. गृहीत धरलेली गोष्ट आहे की मुलाबरोबरच ती देखील शाळेमध्ये जाणार आहे. दुसरी गोष्ट मला या टप्प्यावरची अशी दिसते, यमुना पर्यटनचा तर उल्लेख मी केलाच, पण फिमेल इन्फंटिसाइडची दखल त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अहवालामध्ये सुद्धा घेतली गेली होती. प्रश्न बघा तुम्ही, स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे प्रबोधन पर्वामधला हा ह्या काळाबद्दल आपण बोलतोय, त्या काळामध्ये सुद्धा हा प्रश्न होता आणि आज सुद्धा तो प्रश्न आहे असं आपल्याला दिसतं. मग प्रवास कसा आणि कुठे झाला? मग या प्रवासामध्ये निर्माण झालेले अडथळे कोणते असे विचार करायला लागल्यावरती बाईचं जगणं, बाईचा जन्म हीच गोष्ट समाजाला का इतकी नकोशी वाटत होती असे विचार करायला लागल्यावरती पुन्हा त्या दृष्टीने त्या दिशेने शोध घ्यायला प्रवृत्त झालं मन. आणि मग वाचनाच्या आणि मनन चिंतनाच्या दिशेने हा सगळा स्त्री जीवनाचा आलेख हळूहळू हळूहळू करत माझ्या मनामध्ये स्पष्ट होत गेला. आगरकरांनी जे स्त्री जीवनाविषयीचे विचार मांडलेत आपल्याला माहिती आहेत ते सगळ्यांना की अतिशय विदारक कहाणी त्यांनी एकीकडे सांगितली आणि समाजाचा रोष पत्करून सुद्धा इष्टते बोलणार आणि साध्यते करणार असं म्हणत आगरकर त्यांना जे म्हणायचं होतं ते अत्यंत स्पष्टपणे म्हणत राहिले. काय म्हटलं नाही आगरकरांनी. आगरकरांनी त्या काळातल्या बायकांच्या पोशाखावर म्हटलं, त्या काळातल्या विवाहाच्या वयाबद्दल म्हटलं, त्या काळामध्ये को एज्युकेशन द्यावं असा विचार आगरकरांनी मांडलेला आहे. म्हणजे मला असं दिसतं आहे की दोन्ही हात मोकळे राहतील असा पोशाख बायका का करू शकत नाहीत हा प्रश्न आगरकरांनी त्या काळामध्ये विचारलेला आहे. आणि आगरकर एकीकडे निबंधांमधनं आणि त्यांच्या संपादकीयामधनं सुधारकच्या जे मांडत होते त्याच प्रश्नाचं वेगळं रूप आपल्याला हरिनारायण आपट्यांच्या पण लक्षात कोण घेतो सारख्या कादंबऱ्यांमधनं दिसत होतं. म्हणजे एकीकडे करमणूक पत्र हरिभाऊंचं ज्याच्यामधून हे सगळे आधुनिक विचार ते मांडू बघत होते तो कथा कादंबऱ्यांच्या अंगाने चाललेला प्रवास, दुसरीकडे वैचारिक लेखनामधनं चाललेला प्रवास, तिसरीकडे आपल्याला कृतिशीलता दिसते. म्हणजे याच काळामध्ये ताराबाई शिंदे आहेत की ज्यांनी स्त्री पुरुष तुलना लिहून त्या काळातल्या सुधारकांना सुद्धा हलवून सोडलं होतं. खळबळ निर्माण झाली होती त्यांच्या त्या निबंधांनी असंही आपल्याला दिसतं. थोडंसं अजून पुढेच्या टप्प्यावरती आलं की आपल्याला पंडिता रमाबाई दिसत आहेत की ज्यांनी त्या काळामध्ये पहिल्यांदा असं म्हटलेलं आहे की माझ्या बहिणींनो कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे तर जर स्वतःला स्वाधीनता नसेल तर बाकी कुठल्या सुखाला अर्थ नाहीये. चांगले कपडे लत्ते दागदागिने आणि चांगलं खाणं पिणं हे सुख नाही. तुम्ही जाग्या व्हा, स्वाधीन असणं हे सुख आहे हे त्या सांगत होत्या एकीकडे. दुसरीकडे त्याच काळामध्ये आपल्याला दिसते की काशीबाई कानेटकर या मराठीमधल्या पहिल्या कथा लेखिका ज्यांना म्हटलं जातं त्या लिहायला लागल्या होत्या. पण रमाबाई रानडे काम करायला लागल्या होत्या. सेवा सदनच्या रूपाने त्या कामाचं रूप आपल्याला प्रत्यक्ष संस्थेच्या रूपाने उभं राहिलेलं दिसतं. काशीबाईंच्या काळामध्ये तर असं होतं की 11 वर्षाच्या काशीबाई लग्न होऊन सासरी आल्या. नवरा अतिशय चांगला शिकलेला गोविंदराव कानेटकर ते तेव्हा लॉच्या टर्म्स भरत होते. आणि ह्या लहानग्या मुलींनी ऐकलं नवऱ्याला बोलताना की जर ती शिकली नाही तर तिला माहेरी धाडीन. तर माहेरी धाडण्याचा अर्थ काय होतो हे त्या 11 वर्षाच्या मुलीला सुद्धा जाणवलं होतं. कारण तिच्या घरी अशी माहेरी आलेली एक आत्या होती आणि तिला धडकी भरली की अशा प्रकारचं आयुष्य आपल्याला जगायचं नाही. आणि मग ती नवऱ्याच्या सांगण्यानुसार शिकायला लागली. आता ते शिक्षण कसं होतं हे आपण उंच माझा झोका या मालिकेत सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ती रात्री नवऱ्याच्या खोलीमध्ये गेल्यावरती पहिलं काम काय तर मुळाक्षरं तो देईल ती गिरवायची. दुसऱ्या दिवशी त्या मुळाक्षरांचा सराव करायचा. कारण रात्री पुन्हा नवरा विचारणारच आहे की काल शिकवलेलं मला करून दाखव. स्वतःची इच्छा असो किंवा नसो ही अक्षर ओळख बाईच्या आयुष्यामध्ये आली आणि या अक्षर ओळखीने तिच्या
सगळ्या जगण्यामध्ये फरक पडला. म्हणजे बघा तुम्ही, शाळा निर्माण झाली आहे मुलींसाठीची ती फार 1845-47च्या काळामध्ये. काशीबाई लिहिता आहेत 1885-90च्या काळामध्ये. एवढ्या संबंध काळामध्ये सुद्धा बाईचं शिकणं हे समाजाने स्वीकारलेलं नाहीये. म्हणजे ही दिशा जी आहे ही किती मंद गतीने प्रगती होते या दिशेने, हे आपल्याला या निमित्ताने दिसतं. पण या सगळ्या स्त्रियांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपल्याला दिसतं आहे की हा स्त्री जीवनाचा जो काय प्रवास आहे तो एकेका छोट्या छोट्या पावलांनी का होईना पुढे पुढे जात गेला. आणि ह्याच काशीबाई ज्यांच्या नावाने पहिल्यांदा छापून आलेला लेख जेव्हा घरामध्ये कळला, हरिवंशच करमणूक या पत्रामध्ये त्यांनी एक छोटा लेख लिहिला होता आणि सौ काशीबाई गोविंदराव कानिटकर या नावाने ते लेखन छापून आलेलं पाहिल्यावर म्हणजे बाईनी पांढऱ्यावर काळं केलं, हा किती मोठा गुन्हा केला असं समजून त्या काळातल्या त्यांच्या घरातल्या 25 माणसांच्या कुटुंबामध्ये काशीबाईंशी कोणीही बोललं नाही, पूर्ण अबोला. आणि काशीबाई त्यांच्या आत्मचरित्रात असं लिहितात की माझी टाप नव्हती की स्वतःच्या हाताने जाऊन वाढून घेईन, कोणी बोलत नाहीये तर त्यांना 24 तासाचा उपास घडलेला आहे. कुठून कुठे प्रवास झाला याचा विचार केला की मला हा प्रसंग नेहमी आठवतो की छोटासा एक लेख बाईनी आपल्या मनामध्ये जे काय होतं त्याला व्यक्त रूप दिल्यावर त्याचं त्याचा परिणाम किती गंभीर झाला. आणि एखाद्या बाईने नाच सोडून दिला असता, असं कोण उपाशी राहून लेखन करेल? आज फेसबुकवरती प्रत्येक क्षणाक्षणाला नव्याने लिहिलं जात आहे, तिथे कोणाचा अटकाव नाहीये. हा इथपर्यंतचा प्रवास झालाय, तो त्याची सुरुवात कुठे झाली याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे, असंही मला पुन्हा या स्त्री जीवनाविषयी बोलताना मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटतं की खरोखर मुक्तपणे आपण आज लिहितो, वाचतो, जे म्हणायचं ते बरेचदा व्यक्त करतो. अर्थात सोशल मीडियावरती सुद्धा स्त्रीला ट्रोलिंगला सामना करावा लागतोच, तो वेगळा भाग आहे. पण तरीही बऱ्यापैकी प्रमाणामध्ये बायका व्यक्त होऊ लागल्या. त्याची सुरुवात कुठे झाली याचाही निर्देश या निमित्ताने आपण करायला हवा आणि तो मनामध्ये कृतज्ञता त्याच्याविषयी बाळगायला हवी असंही मला वाटतं. त्यामुळे मला समजलेल्या स्त्री जीवनामध्ये ह्या पहिल्या प्रयत्नांचं मोल फार मोठं आहे असं मला वाटतं. थोडंसं अजून पुढे आलो आपण की आपल्याला दिसतंय की इतर कला क्षेत्रांच्या पेक्षा साहित्य या क्षेत्रामध्ये बायका अधिक संख्येने, अधिक गंभीरपणे आणि अधिक काय म्हणूया त्याला आपण, अधिक विचार घेऊन अशा उतरल्या असं आपल्याला दिसतं. त्या मानाने चित्रकला, गायन, नाटक, नृत्य या सगळ्या कलांच्या मध्ये स्त्रीचा प्रवेश हळूहळू झाला. काय कारणं असावीत ह्याची? ह्याचा विचार केला की पुन्हा जाणवतं की साहित्य ही गोष्ट आपण आणि कागद यांच्यातल्या नात्याची गोष्ट आहे. इतर सगळ्या कलांच्या बाबत थोडंसं ते प्रमाण वाढतं, अधिक त्याला आयाम मिळतात किंवा घ्यावे लागतात, थोडंसं तंत्रशिक्षण त्याच्याकरता घ्यावं लागतं. ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला दिसतंय की इतर कला क्षेत्रांच्या पेक्षा साहित्य क्षेत्रामधली स्त्रियांची, मी हे मराठी पुरतं बोलते, स्त्रियांची वाटचाल ही अधिक मोठ्या प्रमाणावरती आणि अधिक गंभीरपणे अशी सुरू झालेली आपल्याला दिसते. तिथेही बघा तुम्ही स्त्रियांच्या संबंध साहित्याचा विचार केला तर कविता, कथा आणि आत्मचरित्र यांचं प्रमाण खूप जास्त आहे. तुलनेने कादंबरी आणि नाटक हे बायकांनी कमी लिहिलं आहे. आता ह्या साहित्य प्रकारांच्या बद्दल थोडासा आपण विचार केला तर लक्षात येतं की कमी वेळात लिहिता येणारं, आत्माभिव्यक्ती ज्याच्यामध्ये आहे आणि कवितेसारखं माध्यम की जे चटकन लिहून पण होते, म्हणजे त्याच्याकरता वेळही फार लागत नाही, एकदा सुचल्यावरती कागदावर उतरवायला वेळ फार लागत नाही. तीच गोष्ट कथेची पण आहे. पण तुलनेने कादंबरीसाठी तुम्हाला बैठक घ्यावी लागते, महिनोन महिने चालणारं ते काम असू शकतं. आणि तेवढी सवड, तेवढी उसंत बाईला आपल्या समाजाने आजही दिलेली नाही. आजही स्त्री कादंबरीकारांची संख्या अगदी मोजकी आहे. तीच गोष्ट नाटकाची. नाटक हे केवळ लिहून चालत नाही. नाटक हे जेव्हा रंगमंचावरती येतं तेव्हा नाटक ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे नाटकाची संहिता आणि नाटकाचा प्रयोग हे दोन्ही मिळून नाटकाला पूर्ण रूप येतं. तर प्रयोगापर्यंत जाण्याची शक्यताच कुठे नव्हती. आजही नाटकाच्या क्षेत्रामध्ये बायका कमी आहेत. नाटककार म्हणून अभिनेत्री आहेत किंवा इतर काही भूमिका त्या करतात, परंतु लिहिणाऱ्या स्त्रिया नाटकाच्या क्षेत्रामध्ये कमी आहेत. कारण नाटक लिहिता लिहिता ते घडत असतं, ते उभं राहत असतं, त्यावेळेला तुमची हजेरी, तुमची उपस्थिती तिथे आवश्यक असते आणि ती देणं, तेवढा वेळ देणं हे आजही बाईला शक्य होत नाही. अन्य पण काही कारणं त्याच्या मागे आहेत की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन लेखनाचा संदर्भ जर आपण घेतला तर आपल्याला जाणवतं की नाटकासारखा, कादंबरीसारखा साहित्य प्रकार हा तुलनेने स्त्रियांनी कमी हाताळलेला आहे.
खूप अभ्यास करून, बैठक मारून लिहिण्याचे हे जे प्रकार आहेत ते आजही तिच्यापासून लांब आहेत. हाही पुन्हा साहित्य क्षेत्रातल्या स्त्री जीवनाचा विचार करताना मनामध्ये ठळकपणे येणारा विचार आहे असं मला वाटतं. स्त्री ही स्वतंत्र व्यक्ती आहे की घरातल्या पुरुषांची मालमत्ता आहे? लग्न हा करार आहे की संस्कार आहे? असे वाद त्या काळामधल्या साहित्य वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधनं, नियतकालिकांमधनं झडत होते. इतकंच काय सकच्छ की विकच्छ म्हणजे 5वारी साडी की 9वारी साडी हा सुद्धा वादाचा मुद्दा होता. समाज कुठे होता आणि हे सगळे प्रश्न स्त्री जीवनाशी कसे संबंधित होते हे आपल्या लक्षामध्ये येतं. म्हणजे तिनं काय घालावं, कसं घालावं, काय नेसावं, समाजात वावरताना काय पद्धतीने लोकांच्या समोर यावं या सगळ्यावरती अतिशय बारकाईने लोकांची नजर होती आणि म्हणून 1933 मध्ये जेव्हा विभावरी शिरूरकरांचं कळ्यांचे निश्वास हा कथासंग्रह आला, त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतंय कळ्यांचे निश्वास म्हणजे काय, प्रौढ कुमारिकांचे त्या काळातल्या प्रश्न विभावरींनी अत्यंत धीटपणे त्याच्यामध्ये मांडले. विभावरींना सुद्धा टोपण नाव घेऊन ते लिहावे लागले आणि ते टोपण नाव घेतल्याचा एक कसा म्हणजे परिणाम कसे होतात बघा तुम्ही. प्रसिद्ध झालं ते पुस्तक, तो संग्रह आणि प्रकाशकांवरती पत्रां कोण ही विभावरी, विभावरी ही का हा, नाव सांगा. आणि अशा पत्रांचा अखंड वर्षाव त्याच्यावरती आणि विभावरींच्या संबंध त्या कथांवरती त्या काळातल्या सुजाण आणि परंपरावादी अशा सर्व लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने जे जे प्रतिसाद दिले, अभिप्राय दिले, त्या सगळ्या अभिप्रायांचे एक पुस्तक 5-6 वर्षांनी विभावरींचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध करावं लागलं. ही तर आत्ता 100 वर्षापूर्वीची घटना आहे. 100 पण नाही, 60-70च वर्ष झाली या गोष्टींना. तिथे त्या काळातल्या स्त्री जीवनाचा विचार केला तर एकीकडे दिसते आपल्याला की शाळा झाल्या होत्या, महिला विद्यापीठाची स्थापना झाली होती. मुंबई विद्यापीठाची स्थापना होऊन तर 70 वर्ष झाली होती, कारण 1857च ते विद्यापीठ आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाली ती 1949-50 मध्ये. असं सगळं वातावरण असताना देखील सर्वसामान्य घरामधल्या स्त्रीच्या जगण्यामध्ये फार मोठा बदल झाला होता असं दिसत नाही आपल्याला. मान्य आहे की सामाजिक बदल हे हळूहळू होत असतात, 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे या गतीने होत असतात. आज काहीतरी कोणीतरी विषय सांगितला आणि उद्या तो सगळ्या समाजाने स्वीकारला असं कधीही घडत नसतं, हे सगळं मान्य केलं तरी सुद्धा असं दिसतं की या सगळ्या प्रक्रियेला प्रचंड मोठा विरोध सहन करायला लागला आणि या विरोधामधूनच हळूहळू एक एक टप्प्याने पाऊल पुढे गेलं. म्हणजे ग्रामण्य घालणं, बहिष्कार घालणं, लोकांच्या चर्चा जाहीरपणे घडवून आणणं, त्याच्यामध्ये वादविवादात कोण हरलं कोण जिंकलं अशा पद्धतीच्या बातम्या प्रसृत होणं, हे सगळं एकीकडे चाललेलं होतं. कधी कधी त्याच्यामध्ये सुधारणावादी पक्षाचा पराभव झालेला सुद्धा आपल्याला दिसतो, इतिहास तसं सांगतो. पण या सगळ्याचा एक अप्रत्यक्ष फायदा असा होत असतो की हे सगळं चर्चेला आलं, हे लोकांच्या समोर आलं आणि काही सुजाण काही विचारी लोकांना तरी त्याच्यामधून काही ना काही मार्गदर्शन मिळत गेलं, थोडी दिशा सापडत गेली आणि त्या दिशेला एक एक पाऊल टाकत टाकत का होईना प्रगतीचे टप्पे लोकांनी गाठले असं आपल्याला दिसतं. आणि आज गंभीरपणे लेखन करणाऱ्या साहित्य अकादमी पर्यंत जाऊन पोहोचलेल्या, ज्ञानपीठापर्यंत जाऊन पोहोचलेल्या अनेक स्त्रिया आपल्याला दिसतात. त्याचं मूळ हे तिथे आहे. हा सगळा मला साहित्याने दिलेलं हे एक प्रकारचं संचित आहे असं मला वाटतं आणि ही सगळी विचारधारा कशी कशी परिपुष्ट होत गेली ते एकीकडे कळत गेलं. दुसरीकडे असं दिसतंय की साहित्यामध्ये चित्रित झालेली जी स्त्री आहे तिच्यामध्ये सुद्धा या टप्प्याटप्प्यांमध्ये सगळे बदल घडले. म्हणजे तिच्या दिसण्यात, तिच्या वागण्यात, तिच्या विचारसरणीत, तिच्या स्वभावात, ती घेत असलेल्या निर्णयांमध्ये सगळे हे बदल या व्यक्तिरेखांमध्ये होत गेले आणि ते होता 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 आज आपल्याला 21वे शतक सुरू होऊन 2 दशकं पार होताना असं दिसतं आहे की अतिशय सशक्त, स्वयंनिर्णय घेणारी, अत्यंत आत्मनिर्भर अशी अनेक स्त्री पात्र आपल्याला आता साहित्यामध्ये दिसायला लागलेली आहेत. म्हणजे गेल्या 2-3 दशकातला विचार केला तर रीटा वेलिणकर, गौरी देशपांडे, म्हणजे रीटा वेलिणकर ही कादंबरी, गौरी देशपांडे, मेघना पेठे, प्रज्ञादया पवार, कविता महाजन या सगळ्यांच्या कादंबऱ्यांमधनं, कथांमधनं आपल्याला दिसणारी जी स्त्री व्यक्तिरेखा आहे तिचं आत्मभान आणि तिचं समाजभान या दोन्हीचा आपल्याला एक असा चांगला आविष्कार या साहित्यकृतींमधनं दिसतो. मी बरेच वर्ष महिला महाविद्यालयामध्ये अध्यापन करत होते. माझ्या समोर नेहमी मुली आणि बायका अशा दोन्ही प्रकारचा वर्ग असायचा. स्त्रीवाद अनेक वर्ष तिथे शिकवायला मिळाला आणि ते मला अत्यंत आनंददायी भाग होता तो
कारण समोर मुली आहेत आणि मुलींना हे सगळं शिकवताना त्यांच्यामध्ये घडणारे बदल मला त्या काळामध्ये पाहता पण आले. सुरुवातीला हे सगळं सहन करणं आणि स्वीकारणं झेपत नव्हतं त्यांना. म्हणजे प्रश्न विचारलेत मुलींनी. काही-काही मुली वर्गामध्ये रडायच्या हे ऐकून, की हे सगळं असं होतं का? आणि हे आपल्याच वाट्याला का? असे प्रश्न त्यांना पडत होते. आणि त्या सगळ्यामधून एम-एची 4 सेमिस्टर्स पूर्ण होता त्यांच्यामध्ये काहीतरी एक छोटासा बदल जो घडून यायचा, काहीतरी त्यांना ठरवावसं वाटायचं. लग्न हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन मला काय वाटतं आहे, हे जे थोड्या प्रमाणात का होईना जाणवायचं, ते एक त्या पद्धतीचं यश आहे असं मला वाटतं. आणि तो एक आनंद त्या दृष्टीने मला मिळाला. हा माझा अनुभवाचा, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं बिंग अ वुमन जो भाग असतो तो मिळाला. आणि आपणही कसे घडत जातो या सगळ्या टप्प्यांमधनं, हेही त्याच्यामध्ये अनायसे गुंफत गेलेलं होतं. अनायसे त्याच्यामध्ये ती साखळी तयार होत गेलेली होती. म्हणजे सहजपणे अभ्यासाला प्रोत्साहन देणारं घर होतं. पण तरीही मुलगी म्हणून काही बंधनं होती. म्हणजे घरामध्ये मुलाची जेवायला बसायची जागा ठरलेली. त्या जागेवरती तो हजर नसेल तरी सुद्धा इतर कोणी बसायचं नाही. तर ह्याला पहिला विरोध आम्ही बहिणींनी केला होता असं मला आठवतं आहे. आणि त्या वयाला साजेसं असं एक तावातावाने उत्तर पण आम्ही दिलेलं होतं, की तो कुलदीपक असेल तर काय झालं, आम्ही कुलपणत्या आहोत. अशा प्रकारचं भान जे येत गेलं, हे मला असं वाटतं, की समाजामध्ये जे काय स्त्री जीवनाचं निरीक्षण होत होतं, त्या निरीक्षणामधून या गोष्टी येत गेल्या. आणि हे मनाला जे वाटतं आहे ते उच्चारण्याचं धैर्य हळू का होईना मिळत गेलं. आता त्या वयामध्ये त्या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं विनोदाने, थोडंसं आगाऊपणे बोलते, अशा पद्धतीने पाहिलं गेलं असेलही. फार काही मोठं घडलं नाही त्यानंतर. पण ही आपल्या अस्तित्वाची जाणीव जी आहे, या जाणीवेचा पहिला तो उद्गार होता असं मला वाटतंय. 8वी-9वीचं काहीतरी वय असेल. पण तिथपासून हळू करत मी मगाशी म्हणलं तसं विद्यार्थ्यांचे विचार हळू पुढे गौरी देशपांडेच्या ज्या कादंबऱ्या वाचनामध्ये आल्या त्याच्यामधून ते सगळं झेपलं त्या वयामध्ये, ते सगळं कळलं, त्याच्या सगळ्या अर्थांसकट ते जाणवलं असं नाही आत्ता म्हणता येणार. पण हे काहीतरी वेगळं आहे. हे काहीतरी आदर्शाकडे जाणारं आहे. आणि ह्याच्यातलं जेवढं जमेल तेवढं आपण केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःला काय वाटतं आहे, त्याचा सतत आतमध्ये वळून विचार करण्याची सवय या आजूबाजूच्या स्त्री जीवनाने आणि साहित्याने लावली असं मला वाटतंय. गार्गी आणि मैत्रेयी यांची नावं वारंवार आपल्या समोर येतात, आपल्याला माहिती आहे. आणि दरवेळेला काही विषय निघाला की त्या दोघी ब्रह्मवादिनींची नावं घ्यायची आणि आमच्याकडे सगळं होतच असं म्हणायचं. साधा विचार केला तर असं जाणवतं की या दोन नावांच्या आगे मागे काहीच नाहीये का? फार वैदिक काळामधल्या त्या दोघी ब्रह्मवादिनी असतील, कदाचित थोड्या पुढच्या काळामधल्या असतील, पण तिथपासून ते आपल्याला महानुभाव काळातल्या महदाईसेपर्यंत, नंतरच्या मुक्ताबाईपर्यंत कोणी नव्हत्याच बायकामध्ये की ज्यांना काहीच वाटलं नाही. स्वतःच्या आयुष्याविषयी त्या खुश होत्या, आनंदी होत्या. असं म्हणायचंय का की कोणाला काहीच तक्रार नव्हती? तर तसं नाहीये. बाईच्या उच्चाराला, बाईच्या कुठल्याही प्रकारच्या आविष्काराला या समाजाने कधी परवानगीच दिलेली नाही. हाही विचार पुन्हा एकदा या सगळ्या वाचनातूनच येत गेला की मधल्या काळामध्ये काही नाहीच आहे, अनसेड, अननोटिस्ड असं ते सगळं गेलेलं आहे. आणि मग ह्या ज्या कोण 4-2 नावं आपल्याला एकेका टप्प्यावर एकेका शतकामध्ये दिसतात, या सगळ्यांचा प्रवास किती खडतर होता. या सगळ्यांनी कुठल्या प्रकारचे निषेध, कुठल्या प्रकारचे विरोध केले, हे जाणवत गेलं की मग आपल्याला त्या महत्त्वाच्या टप्प्यावरती दिसते ती जनाबाई, की जी म्हणतेय की डोईचा पदर आला खांद्यावरी. निस्संग झालीये मी असं ठामपणे म्हणणारी जनाबाई आणि तिच्या आसपास असणाऱ्या अनेक स्त्रिया ह्याही त्या काळामध्ये होत्या, ज्या सगळ्यांचा एक कलेक्टिव्ह सामूहिक उच्चार जनाबाईंच्या अभंगामध्ये झालाय असं वाटतं. आणि ती जर असं म्हणते आहे, तर मग त्याला कोणी काही प्रतिसाद कसा दिला? कसं बघत होते तिच्याकडे? तर हे उद्गार तिने अत्यंत पोटतिडकीने, खूप तळमळीने काढलेले असं आपल्याला दिसतं. आणि त्या उद्गारांच्या मागे काय काय घडलेलं असेल, त्याची ही जाणीव आपल्याला तिच्या त्या उद्गारामधून होते, की हो झालेच आहे मी वेसवा, मी झाले वेसवा असे शब्द तिने वापरले जनाबाईंनी. त्या सगळ्या शब्दांच्या मागे असलेला प्रचंड मोठा सामाजिक जो रेटा आहे आणि तो जो प्रचंड विरोध आहे, तो सगळा असा धगधगीतपणे उभा आहे असं मला वाटतं. अजून थोड्या पुढच्या टप्प्यावरती आलो, की आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या स्तरामधल्या स्त्रिया ह्या हे सगळं मांडत होत्या. जात्यावरच्या ओव्यांमधनं बायका काही लिहित होत्या. राम म्हणून नाही रामासारखी जी ओवी आहे, नाही सीतेच्या तोलाचा.
हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा. हे अशिक्षित अडाणी बाई जी शाळेमध्ये जाऊन शिकलेली नाही, तिला हे कुठून कळत होतं? मी जे म्हटलं की गार्गी मैत्रिणींच्या आसपास कोणी नव्हतंच का? इतर सगळ्या बायका खुश होत्या का? समाधानी होत्या का? जे आयुष्य त्यांच्या वाट्याला आलंय त्याच्यामध्ये. तर त्या नव्हत्या. त्या विचार करत होत्या. त्या हे सगळं जे त्यांना ऐकवलं जात होतं, त्याच्याविषयी त्यांचं स्वतःचं काहीतरी मत होतं. जे मत त्यांच्या जात्यावरच्या ओव्यांमध्ये व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं. आणि ही ओवी हे तर त्याचं अगदी एक स्पष्ट आणि अत्यंत ठळक उदाहरण आहे असं मला वाटतं. की राम म्हणू नाही राम. म्हणजे ज्या रामाचा उदो उदो देव देव म्हणून केला जातो, त्याच्यातलं माणूस पण बघणारी ही बाईच आहे, हे पण या काळामध्ये लक्षात आलं. फेमिनिझम शिकवता शिकवता मला असं जाणवत गेल्या गोष्टी की थोडीशी समाजशास्त्राची जाणीव, थोडीशी आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव, ह्या दोन्ही एकत्र करून जर का आपल्याला ते सांगता आलं तर लहान मुलींना ते समजायला सोपं जातं. आणि ते समजता समजता हळूहळू का होईना त्यांच्यामध्ये जे बदल झाले, त्या बदलांचा ते झालेले बदल हा माझ्या अनुभवाचा भाग आहे. म्हणजे बघा ना, साधी गोष्ट की प्रिमिटिव्ह काळात, आदिमानवाच्या काळामध्ये टोळीनी माणूस राहत होता हे आपल्याला माहिती आहे. टोळीमध्ये बायका आणि पुरुष दोन्ही सहजपणे सहभागी होते हे आपल्याला माहिती आहे. त्या काळातली बाई ही पुरुषा इतकीच रोबस्ट म्हणजे कणखर आणि काटक, चिवट अशी होती, जी कंदमुळं शोधण्यामध्ये आणि शिकार करण्यामध्ये बरोबरीचा सहभाग घेत होती. निसर्ग नियमानुसार टोळीमध्ये मनुष्य स्त्री पुरुषांचे संबंध येऊन बायका गरोदर राहणं आणि त्यांना मुलं होणं हे जसं जसं घडत गेलं, वाढत गेलं ह्याचं प्रमाण, तसं तसं लेकुरवाळी आणि गर्भवती बाई मागे ठेवून तिच्या आसपास दोघी तिघींना ठेवून बाकीची टोळी पुढे अन्नाच्या शोधार्थ फिरत होती हेही आपल्याला माहिती आहे. आणि ही जी मागे राहिलेली बाई होती ही पुन्हा हातावर हात घेऊन बसलेली नाहीये. तिने निरीक्षण केलं, ती बघत होती की एक बी पेरलं की त्याच्यातून मोठा वृक्ष तयार होतो, एक बी पेरलं की त्याच्यातनं मोठं कणीस तयार होतं आणि असंख्य दाणे निर्माण होतात. शेतीचा शोध बाईनी लावला आहे. तर ह्या निरीक्षणातून लागलेला शोध आहे. मग काय झालं, खूप प्रमाणामध्ये धान्य निर्माण व्हायला लागले. टोळीच्या गरजेच्या पेक्षा जास्त अतिरिक्त संपत्ती निर्माण झाली, ती शेतीने निर्माण झाली. आणि या अतिरिक्त संपत्तीमुळे आपल्याला दिसतं आहे पुढे की टोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची युद्ध, सत्ता स्पर्धा ह्या निर्माण झाल्या. धान्याच्या रूपामध्ये निर्माण झालेली ही एक्सेस किंवा अतिरिक्त संपत्ती ती साठवायची कशी, तिचं पुढच्या काळासाठी जतन कसं करायचं, ती संपत्ती आपल्याच वारसांकडे कशी जायला पाहिजे, ती आपल्याच टोळीमध्ये कशी राहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्यासाठी मग विवाह संस्था, कुटुंब संस्था उदयाला आली. आणि विवाह आणि कुटुंब संस्था स्थिर राहाव्यात याच्यासाठी धर्मसंस्था उदयाला आली. हे जेव्हा लक्षात येतं की विवाह संस्था, कुटुंब संस्था, धर्मसंस्था या कृत्रिम संस्था आहेत, त्या नैसर्गिक नाहीये, त्या माणसाने त्याच्या सोयीसाठी निर्माण केल्या, तेव्हा या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. तो कसा बदलतो, तर ही सगळी सत्ता स्पर्धा, हे सगळं राजकारण हे तिथपासून आलेलं आहे, हे आपल्याला लक्षामध्ये यायला लागतं. सगळ्या गोष्टी आपल्याला पटाव्या लागतात असं नाही, पण किमान त्याच्या मागची सगळी कारणमीमांसा आपल्याला समजली, त्याच्या मागचा इतिहास समजला, तर आपल्या आकलनामध्ये भर पडते, आपलं आकलन अधिक समृद्ध होतं आणि आजच्या स्त्री जीवनाकडे बघताना या सगळ्या आकलनाचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होतो, फायदा होतो असं मला वाटतं. म्हणून हे थोडंसं वाचलं पाहिजे सांगोवांगीपेक्षा. या गोष्टी मुळातून वाचल्या तर आपल्या लक्षामध्ये येईल. आणि मग ह्या मागे राहिलेल्या स्त्रीनी जसा शेतीचा शोध लावला, कपडे विणले, गवतापासून झोपडी बनवली, मातीकाम केलं, पदार्थ अग्नीचा शोध लागला पुढच्या टप्प्यामध्ये, मग पदार्थ कसे टिकवायचे, शिजवलेलं अन्न अधिक चविष्ट लागतं, अधिक टिकाऊ असतं, हे शोध, संबंध पाकशास्त्र, हे कोणी निर्माण केलंय? अनुभवातून आणि प्रयोग करून हे सगळं तयार होत गेलं. फक्त ह्याचं कुठे डॉक्युमेंटेशन नाही. हे डॉक्युमेंटेशन नाही म्हणून ते घडलंच नाही असं मानण्याचा जो कल आहे ना, तो सुद्धा या दृष्टीने आपल्याला तपासून पाहता येतो की का झालं असावं. त्या मधल्या संबंध काळामधलं कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन नाही. साधी गोष्ट बघा ना तुम्ही, ज्ञानेश्वरकालीन भाषा कशी बोलली जात होती हे आपल्याला नाही आज कळत. ती लिपिबद्ध झालीये म्हणून आपल्याला तिचं रूप कळतं, पण ती बोलली कशी जात होती, कोणत्या प्रकारचा लहेजा होता तो, हे आपल्याला नाही सांगता येत. महानुभवकालीन गद्य कसं बोललं जात होतं हे आपल्याला नाही सांगता येत, कारण त्याचं कुठल्याही प्रकारचं ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. हे अगदी परवापर्यंत नाहीये. आज या सगळ्या सोयी आपल्यासाठी आहेत आणि आपण ते सगळं तयार ठेवू शकतो, प्रिझर्व करू शकतो, राखू शकतो. हे सगळं नसल्यामुळे ते नाहीच, ते घडलंच नाही असं मानण्याकडे जो आपला कल आहे, ह्याच्यामध्ये पण बदल व्हायला पाहिजे, की हे सगळं भान पुन्हा या अभ्यासातून, विशेषतः साहित्य कृतींमधून दिसलं. म्हणजे अगदी पार
गार्गी मैत्रिणींच्या बरोबरीने मला अप्सरा सुद्धा दिसतात की काय जीवन होतं त्यांचं. तर सुंदर दिसायचं, सुंदर असायचं, तारुण्य राखायचं आणि मनोरंजन करायचं. हे बघितलं की हा सगळ्या जगण्याला असलेला जो प्रचंड मोठा कारुण्याचा पदर आहे हा जाणवत गेला. आणि मग व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून तिच्याकडे न बघता तिच्याकडे कायम स्त्री म्हणून कसं बघत गेलं याचं आकलन वाढत गेलं. लहान मुलगी जन्माला येते, मूल जन्माला येतं, लिंगावरून ते मुलगी की मुलगा हे कळतं, इथपर्यंत ठीक आहे. पण मुलगी असेल तर तिला मुद्दाम मुलगी म्हणूनच वाढवण्याचा जो सबंध संकेत आहे, या संकेताचं काय आहे, त्याच्या मागे हे असं का निर्माण झालं. मग आपण जातो सिमॉन डी बोव्हाकडे, की जिचं द सेकंड सेक्स हे पुस्तक म्हणजे स्त्रीवादाचं बायबल समजलं जातं. ती म्हणते आहे की बाई जन्माला येत नाही, बाई घडवली जाते. हे जे बाईचं घडवणं आहे, तिला घडवलं जाणं आहे, हे सांस्कृतिक स्त्रीत्व आहे. आणि हे तुम्ही आम्ही म्हणजे त्या लहान मुलीच्या आई वडिलांपासून तिच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांपासून समाजापर्यंत म्हणजे ते वर्तुळ असं विस्तारत विस्तारत जातं. आणि सगळ्या वर्तुळाचं लक्ष तिला बाई म्हणून घडवण्याकडे असतं. साधं खेळणी कोणती द्यायची, मुलीला कोणती द्यायची, मुलग्याला कोणती द्यायची, मुलीसाठी कोणत्या रंगाचे कपडे आणायचे, मुलग्यासाठी कोणत्या रंगाचे कपडे आणायचे, मुलग्यानी काय केलं तर चालतंय आणि मुलींनी तेच केलेलं का चालत नाहीये, अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण हा फरक करायला लागतो आणि तिला बाई म्हणून घडवत राहतो. पाय फाकून बसू नकोस, मोठ्यांदा हसू नकोस, खिदळू नकोस, घरकाम करायला मदत मुलीनी करायची आहे, मुलग्यानी केली नाही तरी त्याला चालते आहे, घरामध्ये थोडेसेच पैसे आहेत तर ते पैसे मुलाच्या शिक्षणासाठी वापरायचे आहेत, मुलीच्या नाही. अगदी मला आठवतंय 80च्या दशकापर्यंत LIC सारख्या मोठ्या कंपनीची जाहिरात अशी असायची की मुलीच्या विवाहासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी. नंतर तिच्यामध्ये बदल झालाय. म्हणजे मुलीसाठी विवाह हे अंतिम गंतव्य आहे आणि मग तिला घरी तू सुखी राहा, हे पण तिथे त्याच टप्प्यावरती मुलगी म्हणून तिला वाढवत असताना सांगितलं गेलेलं आहे. आपल्याकडे तर संस्कृत मध्ये कितीतरी असं म्हटलेलंच आहे ना की 5 वर्षापर्यंत वडिलांच्या, त्याच्यानंतर लहान वयात लग्न व्हायची, त्याच्यामुळे पुढे पतीच्या आणि वृद्धापकाळामध्ये पुत्राच्या मध्येच बाईनी राहावं, त्याच्यामध्ये तिचं हित आहे. कुठला ना कुठला पुरुष कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती बाईसाठी आवश्यक आहे, ही धारणा अगदी स्पष्ट बोलून जरी दाखवली नाही तरी सुद्धा ती वर्तनामधनं कायम बिंबवली जाते. आणि म्हणून बाईला स्वतःला कायम असंच वाटत राहतं की मला भीती वाटते. साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा बाई घाबरते. एक छोटंसं उदाहरण अनुभवातलं देते की मी काही काळ बँकेमध्ये नोकरी करत होते. तर बँकेचा लॉकर ऑपरेट करायला, त्या लॉकरमधनं काही काढायला कधीही एकटी बाई मी बघितली नाही. ती कायम नवऱ्याच्या बरोबर यायची आणि क्वचित कधीतरी आली ती तर ती धजत नसे, भीती वाटते म्हणायची. तर ही भीती कुठून आली, तर या भीती सकटच बाईचं बाईपण घडवलं जातं. तिला प्रत्येक टप्प्यावरती या भीतीचाच एक मोठा हे दाखवला जातो बागुलबुवा आणि त्याच्या आधारानेच तिने जगावं असं म्हटलं जातं. लक्ष्मण रेषेची संकल्पना तीच आहे ना. रूपकात्मक अर्थाने सीतेच्या लक्ष्मण रेषेकडे आपण पाहिलं तर आपल्याला हेच दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मण रेषा आहेतच तिच्या भोवती. अमुक ठिकाणी जायचं नाही, तमुक घालायचं नाही, तमुक प्रकारे बोलायचं नाही, या सगळ्या विविध प्रकारच्या लक्ष्मण रेषाच आहेत. अमुक व्यवसाय करायचा नाही, तमुक क्षेत्रामध्ये जायचं नाही. आत्ता परवा NDA मध्ये आपल्याला दिसत आहे की स्त्रियांच्या प्रवेशाची बातमी आपण वाचली आणि आपल्याला असं वाटलं चला एक पाऊल पुढे गेलं. पण बघा स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष, 75वं वर्ष आपण साजरं करतोय ना यंदा. या सबंध काळामध्ये किती हळू ही सगळी प्रगती झाली. अजूनही 33% आरक्षण नाहीच मिळालेलं, त्याच्यासाठी अजूनही झगडे करावेच लागतात. आणि जे लोक हे झगडे करतायत, जे लोक चळवळी उभारतायत, जे लोक ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत, आपलं स्वतःचं घर सोडून व्यापक समाजहितासाठी धडपड करतायत, त्यांच्या प्रती आपली काय भावना आहे, आपली किमान सहानुभूती तरी आहे का. मान्य आहे मला की आपण काही सगळेजण रस्त्यावरती जाऊन मोर्चे काढू शकत नाही, आपण कुठल्याही एखाद्या इझमचा झेंडा खांद्यावरती घेऊन की जय असं म्हणू शकत नाही, मला मान्य आहे आपण सामान्यच आहोत सगळेजण. पण किमान आपल्याला हे विचारांमध्ये पटवून आपली वैचारिक किंवा भावनिक सहानुभूती तरी त्यांच्या बरोबर आहे का, आपला आधार आहे का त्यांना, की ते कोणीतरी करतंय, त्यांना उद्योग नाहीयेत म्हणून करतायत का ते. म्हणजे जे आगरकरांनी केलं त्याचीच ही वेगळी वेगळी रूप आहेत असं मला वाटतं. म्हणजे याच पुण्यामध्ये आगरकरांची जिवंतपणे प्रेतयात्रा काढली तरीही जो माणूस डगमगला नाही आणि त्याला जे वाटत होतं इष्ट ते तो बोलत राहिला आणि करत राहिला, त्याच प्रकारचं हे सगळं काम आहे. पण हे सगळे प्रयत्न करताना त्यांच्याकडे पाहण्याचा आपला काय दृष्टिकोन आहे.
आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहतो असा विचार केला की आपल्याला पुन्हा एकदा त्या स्त्री जीवनाविषयीचं आपलं आकलन वाढतं. हे कोणीतरी उद्मेखून करावे लागणारे प्रयत्न आहेत. कोणीतरी सतीबंदीचा कायदा केला, कोणीतरी द्विभार्या प्रतिबंधक कार्य केला. 1955 मध्ये झालेला कायदा आहे तो. तोपर्यंत आपल्या समाजामध्ये रूढ असलेला संसार, मुलं बाळं ह्यांना टाकून दुसरी लग्न पुरुष करत होते. वाऱ्यावर सोडून आधीचा संसार. आणि अशी अतिशय नावाजलेली उदाहरणं आहेत. मी नावं घेत नाही, आपल्यापैकी सुजाण लोकांना ती माहिती आहे. हे काय होतं? तर ही परवानगी होती. आणि अशा प्रकारे वागणाऱ्या, वर्तन करणाऱ्या, आपली जबाबदारी झटकून टाकणाऱ्या किती बायका होत्या समाजामध्ये. असाही विचार केला तर दिसतं, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला, की अखंड काम आणि अखंड चिवटपणा कधीही बाईने असं ठेवून दिलेलं नाही, मी नाही करणार असं म्हणून. ती त्याच्यातून झगडून मार्ग काढतच राहते आणि करत राहते. कर्तव्य बुद्धीने करते, प्रेमाने करते, मायेने करते आणि राखून ठेवते, सांभाळून ठेवते. म्हणजे भरण आणि पोषण या दोन गोष्टी निसर्गतः बाईकडे आहे, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तो तिचा स्वभाव धर्म आहे आणि तो कितीतरी मोठा चांगुलपणा आहे तिचा, याच्याविषयीची कृतज्ञता न ठेवता आपण सगळेजण त्या गोष्टीकडे दुय्यमत्व देऊन पाहतो. तुम्ही बघा, नव्याने नोकरीवरती घेणाऱ्या अगदी आज कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या सुद्धा अनेक मुलींना हा प्रश्न विचारला जातो की लग्नाचे काय प्लॅन्स आहेत पुढच्या आयुष्यामध्ये, कारण पुढची 3 वर्ष तुम्हाला हे काही करता येणार नाहीये, इतकी मोठी रजा बिजा आम्ही देऊ शकणार नाही आहोत बाळंतपणाची. हे काय आहे? इथपर्यंत विचारणा केली जाते उघडपणे. आणि ह्या कुठल्याही गोष्टी कागदावरती पुन्हा याची नोंदच होत नाही, कोणीच लिहित नाही. झालीच नोंद तर थोडीफार साहित्य कृतींमध्ये होते, बाकी ह्याचं डॉक्युमेंटेशन म्हणावं अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन होतच नाही. बदल कुठे झाला? तर दैनंदिन आयुष्यामध्ये झाला, शहरी आयुष्यांमध्ये झाला, तुलनेने जी त्या काळामध्ये थोडी आर्थिकदृष्ट्या सधन अशी कुटुंब होती त्यांच्यामध्ये झाला. पण सर्वसाधारण समाजाचा छेद घेतला तर मानसिकतेमध्ये बदल झालाय असं आजही दिसत नाही. आणि म्हणूनच निर्भया प्रकरण घडतं तेव्हा एकटं जायचंच कशाला, अमुक ठिकाणी कशाला जायचं, तमुक कपडे कशाला घालायचे, रात्री अपरात्री हिंडायचं कशाला, अशाच पद्धतीची आर्ग्युमेंट्स आजही केली जातात. पण असं नाही आपल्याला वाटत की कुठेही सुरक्षित असणं हा कुणाचाही हक्क आहे ना. आज आपल्या घरातली लहान मुलं पण सुरक्षित नाही आहेत. 2 आणि 3 वर्षाच्या मुलांना आपण साधं खाली खेळायला पाठवू शकत नाही एकट्यांना. म्हणजे कुठून कुठे गेलो आपण. आपल्याला हे सगळं चांगल्या तऱ्हेच्या समाज जीवनासाठी गरजेचं आहे की नाही आहे. आणि स्त्री हा समाजातला 50% लोकसंख्या असलेला घटक आहे, तर त्याच्या कुठल्या तऱ्हेच्या विकासाकडे आपण बघतोय. नुसते महिला सबलीकरणाचे नारे देऊन होत नाही. पुन्हा कुणाच्या तरी ऑर्डर्स घेणं, कुणाच्या तरी हुकुमाची ताबेदारी मानणं हेच घडतं. साध्या गोष्टी घरामधनं काही करायचं असेल तर परवानगी मागायला लागते, जणू काही घरातले पुरुष हे बाईचे पालक आहेत. अशा तऱ्हेच्या परवानग्या बायका मागतात, आजही मागतात. आणि ती परवानगी मागणं ह्याच्यात त्यांनाही फारसं काही वाटत नाही, कारण त्यांची मानसिकता तशी घडवली गेली आहे. आणि ती परवानगी विचारल्याशिवाय जर काही केलं तर त्याच्या बद्दल होणाऱ्या शिक्षा किंवा त्याच्याबद्दल सहन कराव्या लागणाऱ्या इतर गोष्टी ह्यांचा विचार करता ती कटकट नको रोजची, म्हणून ते स्वीकारून टाकलं जातं. स्वीकारण्याला आणि आनंदाने सहन करण्याला कसं असतं ना, काळ सोकावतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही. वैयक्तिक आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी मान्य करत असताना आणि ते स्वास्थ्य ठेवत असताना आपण आपलं स्वतःचं स्वास्थ्य आणि स्वतःचं समाधान किती गमावत आहोत असा विचारच आपण कोणी करत नाही. म्हणजे मला आठवते, विद्याताई नेहमी म्हणायच्या की घरं तोडणाऱ्या बायका अशी संभावना त्यांची त्या काळामध्ये केली गेली स्त्रीमुक्ती चळवळीतल्या बायकांची. ही कुठल्या प्रकारच्या विरोधाला त्यांनी तोंड दिलंय हे आपल्या लक्षामध्ये येतं. ह्या 4 जणींनी घर सोडून हे सगळे प्रयत्न केले, म्हणून आज आपण कुठल्या तरी एका व्यापक स्वातंत्र्याचा लाभ घेतोय असं वाटतं. आज सहजपणे मुली मंगळसूत्र घालायचं की नाही ठरवू शकतात, कोणता पोशाख घालायचा की नाही ठरवू शकतात. जी रूढ अर्थाने विवाहित स्त्रीसाठी दिलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या परंपरागत चौकटीमधनं बऱ्यापैकी त्या मुक्तता अनुभवतात. या सगळ्याच्या मागे काय आहे हे कोणीतरी जाणीव करून दिली पाहिजे. आपण का दरवर्षी कुणाच्या कुणाच्या स्मृती दिन आणि हे साजरं करतो, ते करण्यामागे आपला उद्देश असा असतो की त्यांच्या कार्याची उजळणी व्हावी. आणि ज्यांना माहीत नाही, जे नव्या पिढीचे लोक आहेत, नव्या पिढीचे विद्यार्थी आपल्या समोर आहेत, त्यांना ते माहिती व्हावं अशी आपली इच्छा असते.
उजागर व्हावं, त्याची उजळणी व्हावी म्हणून आपण ते करतो. म्हणून या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा बोलायला लागतात, पुन्हा पुन्हा सांगायला लागतात, जेणेकरून हजर असलेल्या, ऐकणाऱ्या, वाचणाऱ्यांपैकी काही जणांच्या मध्ये तरी त्या विचारांची रुजवण होईल. ही ती धडपड त्यामागे असते असं मला वाटतं. अजून थोड्याशा पुढच्या टप्प्यावरती मी येते आणि मग मला असं दिसतं की बायका नोकरी करायला लागल्या म्हणून त्यांना स्वातंत्र्य मिळालं असं समजतात लोक, पण ते तसं आहे का? छाती ठोकपणे हो, मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे असं किती जणी म्हणतील? सर्वे घेऊन पाहायला पाहिजे. असं नाही घडत. त्या जे काय कमवतात त्याच्यावरती त्यांच्या घरच्यांचा आणि घरातल्या पुरुषांचा जास्त अधिकार असतो हे आपल्या लक्षात येतं. विचारल्याशिवाय खर्च नाही करू शकत म्हणजे तुम्ही स्वतंत्र नाही आहे. तुम्ही कमावण्याचं स्वातंत्र्य कमावलं, पण ते खर्च वेळेस त्याचा कसा करायचा याचं स्वातंत्र्य नाहीच आहे. आपल्या घरी येणाऱ्या कामासाठी ज्या मदतनीस आहेत त्यांना आपण काय म्हणतो की बाई ग, खातं काढ स्वतंत्रपणे बँकेमध्ये आणि थोडेसे तरी पैसे त्याच्यामध्ये बचत कर, तुलाच कामी येतील नंतर. घरी जाऊन सगळा पगार नवऱ्याच्या हातात देण्यापेक्षा किमान एवढं कर. इथपर्यंत आपली प्रगती झाली आहे, पण त्याच वेळेला आपण स्वतःकडे पाहिलं तर आपल्याला ह्याचं उत्तर ठामपणे 100% असं देता येतं का की हो, मी स्वतंत्र आहे. खऱ्या अर्थाने मी स्वाधीन, पंडिता रमाबाई म्हणल्या होता तशी मी आहे का? अशा विचारांची उत्तरं आजही 100% हो असं देता येत नाहीत अशा प्रश्नांची. तर हे जेव्हा घडेल की दुसऱ्याचं माणूस असणं स्वीकारलं जाईल, तेव्हा हे खऱ्या अर्थाने समानता आणि जे सगळे शब्द आपण सहजपणे वापरत असतो त्या सगळ्या शब्दांना खऱ्या अर्थाने एक वास्तव असं रूप येईल असं मला वाटतं. लहान लहान गोष्टींपासून ह्या सगळ्याची सुरुवात करता येते. अगदी बालसाहित्य बघा तुम्ही, काय कथा सांगतात या आपल्याला, आपल्या कहाण्या काय सांगतात? कोण करतं व्रतवैकल्य? सगळी व्रतवैकल्य बाईसाठी लिहून ठेवली आहेत. का करते ती सगळी? तर मुलाबाळांच्या आणि घरादाराच्या सुखासाठी. ती कधी स्वतःसाठी काहीच मागत नाही, कारण गृहीत काय धरलंय की मुलाबाळांचं आणि घरादाराचं सुख हेच बाईचं सुख आहे, तेच तिचं असलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये गृहीत आहे. आता ह्याचं सुख नाहीये का? आहे, पण ह्याच्यामध्ये अनेक वेळेला तिचं स्वतःचं काय होतंय, तिचा कोंडमारा होतोय का, तिला घरामध्ये सन्मान आहे का, या कशाचाच विचार केला जात नाही. बालसाहित्यामध्ये तुम्ही बघा, राजकन्या असते, सुंदर असते, अबोल असते, नाजूक असते आणि दुबळी असते. तिला कोणीतरी पळवून नेतं, मग राजा दवंडी पिटतो. राजकन्याची सुटका जो करेल त्याला अर्ध राज्य मिळेल आणि नंतर बोनस म्हणून राजकन्याशी त्याचा विवाह लावून दिला जाईल. मग घोड्यावर बसून राजपुत्र येतो, पराक्रम करतो, कर्तबगारी दाखवतो, राजकन्याची सुटका करतो आणि मग त्याला अर्ध राज्य मिळतं आणि राजकन्या सुद्धा मिळते. काय सांगतात या सगळ्या गोष्टी? ती पळवून नेण्याजोगीच आहे, तिला रक्षणाची गरज आहे. तिला कुठल्या तरी एका समर्थ हातामध्ये सोपवलं की बापाचं कर्तव्य संपलं. हेच अप्रत्यक्षरित्या आपण सुचवत असतो सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. बघा तुम्ही की कशा प्रकारची बाईची प्रतिमा दाखवली जाते, आणि हे आपण सांगत असताना आपल्या मनामध्ये विचार सुद्धा येत नाही की अरे त्याच्या मागे काय आहे, कोणती विचारसरणी आहे, कोणता विचार व्ह्यू आहे, आणि हेच आपण सारखं पुढच्या पुढच्या पिढ्यांकडे पास ऑन करत असतो. तीच मानसिकता घडते अगदी लहान मुलांपासून. म्हणजे ढिशूम ढिशूम करणारा 3 वर्षाचा मुलगा हे कौतुक का मिळवतो घरामध्ये? अशा प्रकारच्या हिंसेला, अगदी ती लहान प्रमाणामध्ये का असेना, निरुपद्रवी का असेना, कारण ती फक्त शाब्दिक आहे, तिला आपल्याकडनं प्रोत्साहन दिलं जातं. दिसण्याकडे आपलं किती मोठं लक्ष आहे. प्रेझेंटेबल असणं गोष्ट वेगळी आणि रंगरूपावरती अवलंबून अशी मतं बनवणं असणं. अगदी एवढ्या एवढ्या चिमुरड्या मुलांना सुद्धा आपण याचं भान देत असतो, पण त्याच वेळेला हे भान देतो का की ह्याच्या पलीकडे काहीतरी स्व म्हणून आहे, हे लहानपणापासून शिकवण्याची गरज आहे. खूप गहन अशा विचारव्यूहामध्ये न शिरता सुद्धा आपल्याला स्त्रीवाद असा लहान लहान गोष्टींमधून अंगीकारता येतो आणि त्याची वास्तवामध्ये आपल्याला काय म्हणू प्रॅक्टिस करता येते, अंगी बाणवता येतो आणि तो रिवाज म्हणून आपल्याला मुरवता येतो, विचारसरणीमध्ये मुरवता येतो. हे सगळं या एवढ्या वर्षांच्या काळामध्ये हळूहळू उमगत गेलं आणि असं लक्षात आलं की प्रवास खूप मोठा आहे. एका विशिष्ट टप्प्यावरती आपण येऊन पोचलो ही गोष्ट खरी, पण तो समाधानकारक नाहीये. आपल्या स्वतःला काही प्रिव्हिलेजेस मिळाले, चांगलं शिक्षण मिळालं, चांगल्या पद्धतीचं स्वतःला हवं ते करता आलं, पण त्याचबरोबर इतरांसाठी काय केलं जातं, काय करतो आपण?
कुठल्या प्रकारचं भान आहे हे आलंय का माझ्यामध्ये, आणि माझ्यात जर आलं असेल तर त्यातलं चिमूट चिमूट भान इतरांना देण्याचा प्रयत्न आपण करतो का, असे विचार करणं हा सुद्धा मला समजलेल्या स्त्री जीवनाचा एक भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे ते कायमचं त्याला चिकटलेलं जे कारुण्य आहे, त्याला चिकटलेला जो सहानुभूतीचा पदर आहे, त्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून बघण्याची दृष्टी ही या निरीक्षणातून, या वाचनातून, या विविध प्रकारच्या लोकांनी केलेल्या कामातून आपल्याला मिळत राहते. ती मिळवली पाहिजे आपण. पुराणातली वांगी पुराणात म्हणतो तशा पद्धतीचं हे सगळं पुस्तकामध्ये लिहिलंय ते सोडून देणं नाहीये. त्याचं स्वतःच्या जगण्यामध्ये मला कसं उतरवता येईल असा विचार जर आपण केला तर सगळे मिळून आपण 2 पावलं पुढे जाणार आहोत. नाहीतर शिकवायचं एक आणि प्रत्यक्षामध्ये वागणं मात्र अतिशय बंदिस्त उंबऱ्याच्या आतमध्येच बायकांना ठेवण्याचं. उंबरे विविध प्रकारचे आहेत. मला फक्त घराचा उंबरा अपेक्षित नाहीये. इथपर्यंत तुम्ही करा, तेवढी तुम्हाला परवानगी आहे. त्याच्या पलीकडे नाही जायचं. हा जो भाग आहे, ह्या भागाबद्दल मी म्हणते, त्याला मी उंबरा म्हणते, त्याला मी लक्ष्मण रेषा म्हणते. तर ह्या ज्या ठायी ठायी आखलेल्या लक्ष्मण रेषा आहेत, त्या जेव्हा त्याची गरज पडणार नाही दोघांनाही, बाईलाही नाही आणि पुरुषालाही नाही. बाईलाही असते ना त्याची, बाई घेते, तो प्रिव्हिलेज घेते संरक्षणाचा. बघतो आपण आजूबाजूला. तर हा न घेता माझं मला आत्मनिर्भरपणे जगता येईल अशा प्रकारची समाजरचना निर्माण होणं हे आपलं सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मला समजलेल्या स्त्री जीवनामध्ये हे सगळे धागे इतके एकात एक गुंफलेले आहेत. हा खरं म्हणजे खूप मोठा याचा विषय आहे. जे काय निरीक्षणातून आणि आतापर्यंतच्या वाचनातून माझ्या अनुभवाला आलं ते मी थोडक्यात तुमच्यापुढे मांडायचा प्रयत्न केला. पण ह्या निमित्ताने काही विचारांना चालना मिळणं, आपल्याच काही जुन्या गोष्टींकडे आपल्याला नव्या दृष्टीने पाहता येतं का, हे जर करायला मिळालं, आणि सगळ्यात महत्वाचं ॲसेट जे आपल्याजवळ आहे आता, की आपल्या घरातली लहान मुलं, त्यांना वाढवताना तरी किमान आपण हा स्त्री-पुरुष समानतेचा संस्कार देऊ शकतो का? त्यांच्यात रुजवू शकतो का? असा जरी विचार आपण केला आणि त्यानुसार कृती केली, तर या सगळ्या गोष्टींचा, या खटाटोपाचा काहीतरी सकारात्मक उपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद.